नमस्कार मित्रांनो, आज उसाटणे मैदानामध्ये सर्वांचा हृदयाचा ठोका चुकवणारी एक आपल्याला लढत बघायला भेटली. भुंगा सैराट वर्सेस आपला हा घोटकरांचा रॉकेट सर्जा आणि तसेच एक विक्रमी खरेदी समाजसेवक तसेच नगरसेवक संतोष शेठ तोडकर यांचा मल्हार 11-11 एक चांगली लढत झाली आणि चारी नंदीने एक संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतले आणि एक प्रेक्षणीय बिंजोड झाली. दादा नमस्कार. नमस्कार अरुण दादा, प्रथमतः तुम्हाला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि आज एक वाढदिवसानिमित्त चांगला गिफ्ट दिला. हाचा आनंद कसा आहे तुमचा? आनंद तर भरपूर आहे, कारण का वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या सर्जाने मला गिफ्ट दिलेच आहे. पहिले प्रथम मी माझी आई एकविरा प्रसन्न या नावाने जी घोटची गाडी पळते, जिथून म्हणजे आम्ही जिथपर्यंत बैलगाडी क्षेत्रात आहे तिथपर्यंत आईच्याच नावात आमची गाडी पळते. परंतु कुठेतरी गेल्या वर्षी मैदान झालं, यावर्षी मैदान झालं आईच्या दारात. गेल्या वर्षी बैल आपला दुखापतमध्ये होता, परंतु यावेळी कुठेतरी मला काहीतरी काढायचं होतं. त्यामुळं मी आईच्या एक माफी मागतो की खरोखर दारात आलो. येणाऱ्या पुढल्या वर्षी जर बैल सुखरूप असेल काय असेल तर 100% आईच्या दारात पळायला जाणं. पहिल्या प्रथम मी आईचे, दुसरे प्रथम मी आज संतोष तोडकर आज नगरसेवक आहेत. कुठेतरी आज सर्वात मोठी ती खरेदी आहे महाराष्ट्राची आणि कुठेतरी माझ्या शब्दाला तरी एक यश दिलं आणि मला बैल आज तरी म्हणजे एका शब्दावर दिला. कुठेतरी मी त्यांचाही मनापासून धन्यवाद करतो, कारण का एक बैल पळून गाड्या होत नाही, दोन्ही बैल अतिशय सुंदर पळून आणि त्याही गुलाब प्राप्त केलाच. दादा असं वाटलेलं का, कारण का मल्हार बघा 3 फेरे पळालेला, 3 फेरे पळून परत आज मुंबई बिनजोडला, म्हणजे कोणाला खरंच नव्हतं वाटत की हा पायरा निघालाय पळायला? काय सांगाल तुम्ही? काहीतरी त्या नंदीवरती मला विश्वास असेल म्हणून मी पण आज धाडस करून आज तेवढी मोठी गाडी पकडली. कारण का एक विश्वास ही सर्वात मोठी गोष्ट असते, कारण का मी दोन्ही नंदींवरती भरपूर विश्वास ठेवलेला. शेटला मी कालच सांगितलं होतं की तुम्हाला काहीतरी उद्या घडून दाखवलं आणि त्याच घडून दाखवलं. दादा सांगायचं झालं तर बघा आता आपला सर्जा देखील तर प्रत्येक वर्षी काही ना काहीतरी नवीन एक चांगली लढत बघायला भेटतं. भुंगा सैराटचं पण कौतुक व्हायला पाहिजे. आता बघायला गेलं तर गेल्या वर्षी पण अपराजित होती, तेव्हा पण आपलीच लढत झाली होती. या वर्षी पण तसंच काहीतरी घडतंय, काय बोलाल? घडतं म्हणजे अरुण पाटील असेल, नाना प्रधान असेल, आमचा सर्जा ग्रुप असेल पूर्ण. आज देवाने कुठेतरी एक चांगली म्हणजे असं नंदी आमच्या दारात दिलेल्या काहीतरी घडवून काहीतरी म्हणजे चांगलं असं म्हणजे आज गोटच्या नंदीला दावणीला आला आहे. कुठेतरी हे फुरसतमध्ये घडून दिलेला नंदी आहे. काय कारण का जेव्हा जेव्हा अस्तित्वाचा वेळ असेल तिथपर्यंत त्यांनी घोडगावचं नाव अखंड महाराष्ट्रामध्ये केलं आहे आणि आज मालकाचंही नाव केलं, म्हणून हे सर्जा हे आमचे नशिबाची सर्वात मोठी गोष्ट आहे. बरोबर दादा, बघायला गेलं तर सर्जानी जे कोणाला नाही दिलं ते आज तुम्हाला दिलंय. घोटकरांचं नाव जो अगोदरपासून होताच मोठ्या सर्जाने केलंय, पण हा जो रॉकेट सर्जा आहे ना तो कुठेतरी 7 समुद्रापलीकडे घेऊन चाललाय, काय सांगाल? नाही, या बैलगाडी क्षेत्रामध्ये फक्त एक नीतिमत्ता आणि प्रेमाने खेळ खेळला तो 100% यश येतो. आपल्या नंदीवरती आपण मेहनत करा. मी बघा आज वयाचे 33 वर्ष, मला 34 वर्ष चालू झालं. माझ्या दामलेले 2 असे हिरे घडले की ते कुठेतरी इथेच घडून गेले आणि आज भरपूर असे मालक आहेत की या बैलगाडी क्षेत्रात येतात जातात पण हे होत नाही. म्हणून बैलगाडी क्षेत्र प्रामाणिक जर केला तर 100% यश मिळतो. दादा आज वाटलेलं का की ही लढत खूप मोठी होती, सगळ्यांच्या डोक्यामध्ये प्रश्नचिन्ह होता की अगोदर पण लढत झालेली, आज होईल का लढत, की गुलाल भेटेल का? सगळेजण बोलत होते की दादाला विजयाचा गुलाल भेटेलच, पण नाही खरोखर करून दिलं त्यांनी. लढत म्हणजे मी आज खरंच सांगतो, मला स्वतःवरती विश्वास होता का आज काहीतरी घडणार. कारण का मी आज काल आईच्या दारात मैदान होऊन मी तिथे बैलपालाला घेऊन नाही गेलो का, कारण का मला आज काहीतरी घडवायचं होतं. म्हणून मी काल थोडंसं थांबलो आणि आज कुठेतरी उसळण्याच्या मैदानामध्ये काहीतरी करायचं होतं. ते सर्जाने आज मालकासाठी कुठेतरी काहीतरी एक इजेचा प्रश्न आणि एक मालकासाठी ते आज सर्जाने आज करून दाखवलं. दादा मल्हारसाठी काय मनातून तुमच्या निघतंय, कारण का 3 फेरे पळून आज 4था फेरा पळणं जाम मोठी गोष्ट आहे. मल्हारने आज खरोखर त्यांनी जीवाचं रान करून पळाला. तो माझ्याकडं कमी माझं सर्जा ग्रुप 30-40 पोरांचा ग्रुप आहे. आज जगदीशला फक्त असेल, माझ्या मोठ्या भावाला पण मी सांगितलं नव्हतं की मला अशी गाडी पळवायची म्हणून. मी कोणालाच म्हणजे काही सांगितलं ना का ही गाडी पळणार आहे आणि कोणाला म्हणजे वाटलंच ना आज मल्हारनं सर्जा पळाल. जेव्हा मैदानात जेव्हा ती गाडी उतरली तेव्हाच का, कारण का त्या नंदीवरती मी विश्वास ठेवला आणि त्याला पळताना जेव्हा बघितलं समोरून तेव्हाच मी शेतला सांगितलं मी येत्या काळात तुम्हाला काहीतरी या नंदीवरती घडून दाखवेन. दादा सगळी जण एक जोडी पळायला लागली ना, कसं बोलतच असतं का आम्हाला हीच जोडी बघायची, ही जोडी एकदम छान पळते, गटून पळते, मुंबई बिनजोड पण गाजविल, घाट पण गाजविल, काय सांगाल तुम्ही? नाही, 100% गाजवेल. कारण का जर 3 फेऱ्याचा पळाचा डिसिजन असता तर मल्हार आणि सर्जाच कालच्या मैदानात तुम्हाला दिसलं असता, पण कुठेतरी थांबवलं काल मी सर्जा आणि आज बिनजोडच्या मैदानात त्यांनी दाखल केलं आणि येत्या मैदानात कुठे टॉपचं तिथे मैदान पडेल तिथे मल्हार आणि सर्जा 3 फेऱ्यात तुम्हाला लवकर. दादा तुमचा वाढदिवस आहे, जायचं आहे, जाता आता 2च प्रश्न घेता. आज बघा बबलू चाचा एवढे लांबून येतात, खूप सारं प्रेम आहे तुमच्यावरती. बबलू चाचांबद्दल काय म्हणणार? दुखापत होऊन सुद्धा त्याच रेंजला म्हणजे त्याच ताकदीने गाडी हाकलणं प्रत्येकाला नाही जमणार.
आणि विश्वास पण आहे तुमचा तेवढा. बबलूच्या चला 2 दिवस अगोदर मी सांगितलं होतं असे गाडी आणायचे आणि आपल्याला बैल पळायचं थांबलं आहे. परंतु त्याचा एक आमच्या गोटच्या म्हणजे एक प्रेम झालेला आहे आणि आमचे एक चांगले संबंध आहेत. बबलू त्याच्या कुठे 3 फेरा असेल बिंदोड असेल सर्जावरती तो हमेशा असतो का त्या आमचं एक नातं झालेलं आहे आणि हे नातं हमेशा जपणार हे आपलं चॅलेंज आहे. कारण का बबलू त्याच्या गोटसाठी आणि सर्जासाठी कुठे रात्री असो कुठं परात्री असो न विचार करताना तो तिथं हजर असतो. आता मगाशी अनाउन्समेंट झाली की बकासूरचे मालक आपले वैभव मामा यांचे देखील तुम्हाला कॉल झाले असतील आणि तिकडे बक्षीस देखील झालं. काय सांगाल त्यांच्याबद्दल? कारण का वैभव मामा झाले, मोहिल शेठ झाले, जवळची सगळी संबंध आणि एक प्रेम दिसलं तुमच्यावरती, फोन पण आला तुम्हाला. नाही सर्जावरती भरपूर प्रेम आहे कारण का आपण चांगले वागतो आपल्याला, त्यामुळे आपल्याला भरपूर जणांचा गाठावरती असं पश्चिम महाराष्ट्र पुढे जाऊ दे आपल्याला अतिशय प्रेम भेटतो. आणि बकासूर असेल, मोहिल शेठ असतील किंवा संतोष मामा असतील किंवा वैभव मामा असतील ते सर्जा कुठे असले तर 100% पाहिलं माहिती कारण का त्यांचं प्रेम आहे. कारण का ही जोडी बकासूर आणि सर्जा ही जोडी येऊन मानली जातो पूर्ण महाराष्ट्रात आणि सर्वात महाराष्ट्राची जी लाडकी जोडी आहे. दादा आता जाता जाता शेवटचा प्रश्न, कसं काय असणार आहे पुढचं नियोजन सर्जाचं? नियोजन 100% येत्या थारचं जे मैदान पडले आपले आमदार केसरीमध्ये नवानी त्या मैदानात सर्जा एक टॉपच्या नंदीसोबत एक चांगलं नियोजन. चला संतोष शेठशी बोलूया. मित्रांनो, मुंबई बिंजोडमध्ये एक मोठं नाव गाजत आहे, मल्हार 11-11. तसेच आपण मागच्या वेळीच बघितलेली एक आपल्या घरचा सास पळालेला, त्याच वेळी कुठं कुठेतरी प्रत्येकाला वाटलेलं की मल्हार काय आहे ते आज आपल्याला बघायला भेटेल. समाजसेवा असू दे तसेच नगरसेवक असू दे, संतोष शेठ तोडकर एक मोठं नाव आणि ते आज मुंबई बिंजोडमध्ये देखील एक मोठं नाव करतात. दादा नमस्कार. नमस्कार. दादा आज बघतोय की तुमच्या नावाचा बोलबाला असू दे, मल्हारचा असू दे, म्हणजे संपूर्ण मुंबईभरामध्ये आज बोलबाला चालू आहे. कसं वाटते तुम्हाला? समाजसेवा पार्ट वेगळा आणि आज बैलगाडा क्षेत्र वेगळा आहे, काय सांगाल? प्रथम हा गुलाल आज बगिरा बैल आणि 81 रायफल हा गुलाल त्यांना समर्पित करत आहे. बरोबर. दादा बघायला गेलं तर दोन्ही नंदी महाराष्ट्राचे लाडके होते. कुठेतरी मुंबई गाजवणारा बगिरा आणि घाट गाजवणारा मोठ्या मैदानाचा मोठा वस्ताद 81 रायफल कुठेतरी आपल्यातून निघून गेलेले, एक खंत वाटते. आज काय सांगाल? कारण का आपण पोटच्या पोराप्रमाणे या नंदींना जपतो आणि ते आपल्यापासून दूर गेल्यावरती मनाला चटका देतं. काय म्हणणं आहे तुमचं? तो जेव्हा सेमी पळून आला तेव्हा आम्ही त्या मैदानातच होतो. माझ्या समोरूनच ती गाडी पळाली, पण असं वाटलं नव्हतं की असं दुःख होईल असं एवढं मोठं. दादा आज काय सांगाल? एक चांगला गुलाल झाला, दादांचा वाढदिवस असेल, एक चांगलं गिफ्ट दिलेलं आहे. नियोजन कसं केलं तुम्ही? कारण का 3 फेरे पळून कालचंच मैदान झालं, आज लगेच प्रथम अरुण शेठ यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आम्हाला माहितीच नव्हतं त्यांचा वाढदिवस आहे. गाडीचा गुलाल झाल्यानंतर आम्हाला इथं कळलं का अरुण शेठचा वाढदिवस आहे. आणि दादा आज मल्हार बघायला गेलं तर एवढं टॉप, म्हणजे अखंड महाराष्ट्रातून असं म्हटलं तरी चालेल की एक मोठी खरेदी, सर्वात मोठी खरेदी आपल्याला बघायला भेटते आणि ती आज खरोखर नाव करून जाते. म्हणजे त्याच्यानंतर तुम्हाला बोललं असतील की काय एवढे पैसे दिले, एवढी मोठी खरेदी केली, तुमचं काय म्हणणं आहे या खरेदीबद्दल? 3-4 मैदान झाले गाडीला गुलाल नव्हता. सगळ्यांना तेच होतं का एवढे पैसे मोजले का नंदी पळतो का नाही पळत मल्हार. पण आज मल्हारनी त्याच्या जीवावर त्यांनी सिद्ध करून दाखवलं, मल्हार आहे. बरोबर दादा. आज बघतोय मल्हार चांगला गुलाल. आजचा गुलाल तुम्हाला किती महत्वाचा होता? आजचा गुलाल महत्वाचाच आहे, पण आज जे दुःखद घटना झाली बगिरा बैल आणि 81 रायफल हा गुलाल त्यांना आम्ही समर्पित करत आहोत. बरोबर आहे. बघा कुठेतरी एक मोठं म्हणावं लागेल संतोष शेठ तोडकर यांचं. कारण का एवढं मोठं व्यक्तिमत्व तरी पण बघा छोटे मोठे नंदी हा नंदीच असतो शेवटी. विशाल दादा काय म्हणाल? आज बघायला गेलं तर एक मोठं मैदान, या मैदानासाठी बरेच दिवस झालं आपली भुंगा सैराटची गाडी पडत नव्हती, पण आज हा मान तुम्हाला मिळतोय. कसं काय आनंद आहे तुमचा? आनंद तर भरपूर आहेच. दादाची इच्छा पण होती, ती इच्छा पूर्ण झाली. शेठची इच्छा होती, अरुण शेठची गाडी करायची म्हणून. सगळ्यांना वाटलेलं की आम्ही घरची गाडीच करणार जेव्हा, पण नाही, काहीतरी नियोजन केल्याशिवाय कुठलं यश प्राप्त होत नाही. तसं अरुण शेठनी नियोजन केलं. दादांचं काल खास करून अरुण शेठ पण काल आमच्यासाठी आले मैदानात एकविरेला. त्यांचा बैल नव्हता तरी पण ते आले, त्याच्यासाठी सर्व त्यांचे जगदीश शेठ असतील पूर्ण टीमचं धन्यवाद. आणि तिथं आवर्जून आमचे दादा आलेले आणि पूर्ण आमची टीम असेल, खास करून अनिकेत बिडकर असतील, बबलू चाचा. आम्ही काल भरपूर मजा केली तिथे. पण आमचे हे जे महाराज संभाजीनगरचे देवदास महाराज ते बिमार असल्यामुळे आले नाही. आणि पूर्ण आमची जी टीम असेल, आदेश असतो, आदेश थोडा आता भरपूर दिवसातून आला, थोडा कामात बिझी होता. त्याच्यातनं आम्हाला एकच सांगायचं आहे की या बैलगाडी क्षेत्रात संयम पाळला तर सर्व गोष्टी घडून येतात. आणि तसं दादाने आमच्या एवढ्या दिवस संयम पाळला. बरोबर. कारण असं वाटलेलं लोकांना की तुमची घरची गाडीच यांची गाडी खेळेल. स्पीडच तसा होता ना. मला तर वाटतं 20 सेकंदामध्ये येणारी त्या मैदानात पहिली गाडी होती. हो, आम्हाला सर्व तुम्हाला सांगतो व्हिडिओ पण आलेले आहे. दादा कधी गाडी करणार, दादाला भरपूर कॉल येत होते
पण दादा बोलले थांबव आपण, काही घाई नाही. अरुण दादांचा कॉल, दादांशी बोलणं चालूच होतं. पण मला आज असं वाटलं नव्हतं की गाडी होईल म्हणून. म्हणजे आज मैदानात आमचा बैल पळेल. आणि खरोखर अक्षरशः छान पळाली. चारही नंदींचं कौतुक व्हायला पाहिजे. तुम्हाला काय वाटतं? कारण का ती पण आतापर्यंत अपराजित होती, आज ते पण चांगले पळाले. काय बोलला? नाही, पब्लिकला पण जेवढी पब्लिक असेल, फॅन फॉलो असेल, कारण त्या गाडीचा फॅन फॉलो जास्त होता. बरोबर. कारण जेवढे आता खाली जेवढा बाजार चालू होता, आता तुम्हाला तर माहीत आहे, यूट्यूबवाले असतील ह्याच्यातनं सर्व. पण मला जेव्हा बैल मी खाली घेऊन गेलो तेव्हा सर्वजण मला विचारायला, दादा नक्की बैल पळेल का, नक्की बैल पळेल का? तर त्यांना मी हेच बोललो, दादा हा बैल 5 फेरे दिवसाला पडतो आणि याचा एक रिकॉर्ड सांगतो मल्हारचा, 1 दिवसात 3 फायनल करतो सेकंदाला, एवढी कॅपॅसिटी आहे. म्हणून आमचा विश्वास होता. आता तुम्हाला सांगायचो, हा बैल चर्चेत नव्हता इकडे खालती, पण आतापर्यंत त्यांनी 57 एक नंबर म्हणजे 54 एक नंबर हे लगातार केलेले, तेव्हा आपण विकत घेतलेला. बरोबर. नक्कीच. आता शेवटचाच 1 मिनिट जगदीश दादाशी बोलतो. जगदीशचा आजचा आनंद कसा आहे? आनंद तर चांगलाच आहे, कारण प्रथम अरुण शेठला बर्थडे गिफ्ट दिली सगळ्यांनी. आनंद भरपूर आहे. दादा बघायला गेलं तर तुमचे संबंध सर्वांशी चांगले आहेत. आता खालती सुट्टीला पण तुम्ही सोबतच असता, सोबतच सगळ्यांशी हे करता. काय सांगाल? आज सुट्टीला पण तुम्ही होते, कुठेतरी गाडी पण लेट सुटली, काय सांगाल? नाही, भरपूर वर्ष झालं आम्ही या बैलगाड्या क्षेत्रामध्ये आहे. आज पण आम्ही काय भांडण कधी करत नाही. त्याला मागे पुढे होत होती गाडी सुटायला, पण जर आज आम्ही सहकार्य केलं, त्याही पण सहकार्य करायला पाहिजे होता. आणि कमिटी आम्हाला दोघांना सहकार्य केली आणि चांगली गाडी सुटली, काय विषय नाही. दादा आजचा बघायला गेलं तर आनंद उत्सव सगळ्याही साजरा केला. आज अख्खा मैदान म्हणजे ना खूप कमी होता. जशी गाडी जमली, सगळी जण आली घरून आणि ती सगळी जण कुठून कुठेतरी आनंद उत्सव साजरा करीत होतं, गुलाल साजरा करीत होतं. काय सांगाल? जेव्हा नाव पडला मिलिंद शेठचा, तेव्हा जेव्हा नाव फिरला तेव्हा लोकांनी बघितलं का आई एकूण प्रसन्न घोट हा नाव फिरलाय. तेव्हा लोक इकडेच टाळ्या वाजवल्या, तेव्हा मी लय लोक खुश झाले आणि प्रेक्षकांचा खरोखर धन्यवाद मानतो. कारण जेव्हा नाव फिरला तेव्हा त्यांना समज आज घोट काहीतरी घडवून दाखवेल म्हणून. म्हणजे तुम्हाला पण विश्वास होता? दाखवलं. म्हणजे तुम्हाला आज विश्वास होता? आज विश्वास होता, कारण आम्हाला मध्ये बैल पवारे होता, काहीतरी आज करेल आणि मालकाचा बर्थडे म्हटलं म्हणजे त्याला काहीतरी करणंच आहे ना मालकासाठी. बरोबर आहे. एक आनंदाची गोष्ट आहे. आज बघायला गेलं तर आपला त्रिकूट म्हणजे जगदीशदा असतील, अरुणदा असेल, अजून नाना शेठ असतील, हा त्रिकूट कुठून कुठेतरी मुंबई बिंजोडचं नाव कुठेतरी मोठा करतं. हे महाराष्ट्राला एक अभिमान आहे तुमचा. काय सांगाल? नाना थोडा आजारी आहे, त्याच्यामुळे मैदानाला कमी येतोय आणि त्याच्यामुळे थोडं आम्हाला कमी वाटते. आणि संतोष शेठ आम्ही मनापासून धन्यवाद करतो, कारण काल 3 फेऱ्या बैल पळून आज बैल आमच्या गोट्यावर येऊनच्या गाडी 1 नंबरची तर मुंबईला केली बैलांनी. दादा आजचा गुलाल कोणाला समर्पित करताय? आजचा गुलाल बघिरा आणि 81 रायफल त्यांना मी समर्पित करतो. नक्कीच काल मैदानात पळाला ना, त्याची खंत देखील व्यक्त केली. नक्कीच पुढच्या वर्षी एक चांगला पायरा करून तिथे पण गुलाल घेण्याचा प्रयत्न असेल. काय सांगाल? आईच्या नावाने बैल पळतो एकविराच्या, आणि बैल 100% तिथं पळणार होता. थोडे कुठेतरी आम्हाला हे वाटलं म्हणून आम्ही बैल थांबवला आणि आज बर्थडे गिफ्ट दिली बैलांनी. नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा. वेळातनं वेळ काढून दिल्यावर धन्यवाद दादा. धन्यवाद.